नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी खास पैठणी रेडी रांगोळी. एकदा बनवा आणि वारंवार वापरा. ही रांगोळी इतकी सोपी आहे ना आणि सुंदरही आहे की तुम्ही एकदा तयार केली ना मैत्रिणींनो की ती पुन्हा पुन्हा वापरू शकता. म्हणूनच तर मी हिला म्हणाली आहे पैठणी रेडी रांगोळी. सोपी, सुंदर आणि पुनर्वापरायोग्य. पहा किती इझिली आपण त्याला वापरू शकतो. तुम्ही म्हणाल की पैठणी आहे तर तिचा रंग पैठणीसारखा अगदी खुलणारा का नाही आहे? सांगते त्यामागचं सुद्धा कारण सांगते. आणि हो, पैठणीवर जरतारीचा मोर नाचरा हवा तो पण नाही आहे, त्याचंही कारण सांगते. तुम्ही पहिल्यांदी व्हिडिओ तर पहा, आयडियाज तर पाहून घ्या की ही रांगोळी फक्त आणि फक्त एकाच पद्धतीने नाही हो, अशा बऱ्याच आणि बऱ्याच पद्धतीने तुम्हाला वापरता येणार आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी A4 OHP शीट घेतली आहे. 175 मायक्रॉनची ती OHP शीट आहे. आणि हो मैत्रिणींनो, आपण खूप दिवसानंतर भेटतो आहे, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या चालू असतात. आपल्या थ्रू नवीन नवीन आयडियाज आणण्यासाठी थोडा वेळ तर घ्यावाच लागतो. आता इथे पहा, A4 OHP शीटवर मी खालच्या पदराच्या लाईन्स ड्रॉ करून घेत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ही आयडिया आणि जवळपास ह्या आयडियाला वापरण्यात येणारे रंगसंगती हे फारच सिमिलर गोष्टींपासून घेतलेले आहेत. कधीकधी ना काही काही आयडियाज आपल्याला ह्या अशाच येत नसतात, त्या पर्पजफुली आपल्या मनात घोळत राहतात. आणि म्हणजे स्पेशली माझ्या मनात घोळत राहतात. आणि ज्या स्टेप बाय स्टेप जोपर्यंत आपण करून पाहत नाही, जोपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत त्याला शेअर करत नाही, ती कला अपूर्णच वाटते. आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी मी खास अशी अगदी पट झटपट बनणारी, म्हणजे ना आजकाल ते ट्रेंडिंग सॉन्ग आहे ना, अगदी तसंच झटपट आणि पटापट बनणारी अशी पैठणी बॅकग्राऊंड रांगोळी घेऊन आली आहे. आता काही बेसिक लाईन्स फक्त ड्रॉ करून घेतले तिथे मी. लाल, पिवळा आणि निळा रंग मिक्स केलात की तुम्हाला मिळून जाईल ब्राऊन रंग. अगदी ब्राऊन रंग मला इथे बनवायचा होता, कारण सांगते सर्वात प्रथम पहिल्यांदी स्टेप्स तर ऐकून घ्या. या लाईन्सच्या अशा प्रकारे मी ड्रॉ केल्या, जेणेकरून आपल्या साडीचे जसं पदर असतं आणि पदराला जसं खालच्या साईडला त्याचे लाईन्स असतात आणि त्याचे एक मेजरमेंट असतं की इथून पदर सुरू होतो, आणि त्या सगळे मेजरमेंट मी पहिल्यांदीच आपल्या कॅमलिन पेंट मार्करने ड्रॉ करून घेतले. कॅमलिन पेंट मार्कर नाही आहे, घाबरून जाऊ नका. तुम्ही ब्लॅक परमनंट मार्करने सुद्धा या लाईन्स ड्रॉ करून ठेवू शकता. हलक्या हलक्या हाताने आपलं मिश्रण बनवायचं आहे. हलक्या हाताने मतलब चेच मिश्रण 60% फेविकॉल MR आणि 40% पाणी. मिश्रण बनवून झाल्यानंतर ते मिश्रण आपल्या OHP शीटवर व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे बरं का. कारण काही काही आपल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्या अशा बऱ्याच शंका आहेत. मला सांगा, जर कॉर्नरला तुम्ही व्यवस्थित मिश्रण लावलं नाही तर रांगोळी कशी स्टिक होईल? आणि मिश्रणच जर व्यवस्थित लागलं नसेल तर रांगोळी त्या OHP शीटवर जास्त काळ राहणारच नाही, ती तशीच निघून येईल नाही का. इथे मी रंग माझ्या पैठणीचा, म्हणजेच माझ्या या साडीचा कलर मी हा ब्राऊन घेतला आहे. तुम्हाला माहिती आहे, ह्या जो ब्राऊन कलर आणि ही जो साडीची काठ आणि साडीचा जो पदर मी घेतलेला आहे, साडीचा जो बॅकग्राऊंड घेतलेला आहे, हा बॅकग्राऊंड माझ्या मम्मीला दिलेल्या एका इरकली साडीच्या, म्हणजे सर्वात प्रथम माझ्या पहिल्या सॅलरीमधून दिलेली पहिली इरकली साडी. पूर्वी ना अशा प्रकारे ही इरकली साडी यायच्या, जर तुम्हाला आठवत असेल तर. पैठणीच्या आधीही इरकली साड्यांचा प्रभाव महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये खूप जास्त होता आणि भरपूर लोकांकडे इरकली पॅटर्नच्या साड्या त्यावेळेला होत्या आणि त्यामध्ये काहीशा अशाच प्रकारचे पॅटर्न्स यायचे, हो की नाही. आणि म्हणूनच मी इथे हा ब्राऊन कलर सिलेक्ट केला आहे, अगदी डिक्टो त्या इरकली साडीसारखाच. आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेली आपली पैठणी साडीसुद्धा बऱ्याच आपल्या मैत्रिणींना आवडत असते. तर तुम्ही ही स्टाईल आणि अशीच प्रकारची पैठणीसुद्धा बनवू शकता बरं का. म्हणजे पैठणीमधले असलेले सगळे शेड तुम्ही ह्यामध्ये लावू शकता. आता इथे तर मी फक्त पहिला लेअर लावला आहे, तुम्हाला तसाच दुसरा लेअरसुद्धा मारून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. पहिला लेअर आपला सुकतो आहे
तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक मस्त आणि भन्नाट आयडिया इथे आणलेली आहे. जसं आपल्या रांगोळीची टायटल आहे, झटपट पटापट. अगदी बघा, एका OHP शीटवर राहिलेली OHP शीट मी इथे वापरत आहे. आपल्या सगळ्या राहिलेल्या OHP शीट फेकून द्यायच्या नाही बरं का. छोट्या छोट्या कटआउटसाठी आपल्याला त्या कधी ना कधी वापरता येणार आहेत आणि त्या व्यवस्थित जपून ठेवायच्या. जसं आता इथे पहा, एका छोट्याशा कटआउटपासून मी कॅमलिन पेंट मार्करने एक स्टिकर बनवून घेतला आणि ते म्हणजे नथीचं. तसंच मी हळदी कुंकूचं करंडासुद्धा बनवून घेतला. आता तर आपल्याकडे कॅमलिन पेंट मार्करचा येल्लो आणि रेड शेडसुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे त्याचं देखील स्टिकर मी बनवून घेतलं. 2 लेअर बघा, इथे मी माझ्या रांगोळीवर ब्राऊन कलरचा मारून घेतला आणि माझी रांगोळी कशी मस्त अशी प्लेन आणि सुंदर असा डिझाईनचं जो लुक आहे, कॉम्बिनेशन आहे ब्राऊन विथ. थोडं तुम्हाला डल वाटेल कारण पैठणी बघितल्या असतील, बऱ्याच शेड्समध्ये असतात. अगदी ब्राईट येल्लो कलरची त्याला काठ असते, मोरपंखी असतात, रेड असतं आणि पिंक बोलू नका. पिंक तर किती गडद आणि किती हायलायटेड कलर आहे, तसे कलरचे असतात. आणि तुम्ही म्हणाल, अरे हे काय ब्राऊन आणि हा कलर कॉम्बिनेशनमधलं बॅकग्राऊंड. पण पुढे मजा तर आहे का, आपण हा कलर स्पेसिफिकली का निवडला आहे आणि त्यामुळेच आपला पुढचा पूर्ण व्हिडिओ बघणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला आठवतं आहे ना, आपण नथ आणि हळदी कुंकूचं करंडंसुद्धा बनवून ठेवलं आहे कॅमलिन पेंट मार्करने. पहा ना, ही पैठणीचा बेस A4 शीटवर अगदी तुमचा अर्धा तासात किंवा पाऊण तासात बनून रेडी होईल. आता हाच बेस ॲज अ साडीचा बॅकग्राऊंड म्हणून किंवा ॲज अ साडीचं बेस म्हणून किंवा रांगोळीचं बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही नक्कीच वापरू शकता, हो की नाही? कळलं की मला खरोखर सांगावं लागेल अजूनसुद्धा की तुम्हाला नक्की मी कोणती डिझाईन आणि आयडिया सांगायचा प्रयत्न इथे करते. तर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ बघा, कारण बऱ्याच आयडिया आपण यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आता पहा, दोन्ही रांगोळीचे लेअर मारून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सुकून द्यायचं आहे मैत्रिणींनो. काय ना, आपल्या मैत्रिणींना खूप घाई असते, खूप गडबड असते. कधी एकदाशी डिझाईन होते आहे आणि कधी एकदाशी आपण आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करतो आहे, असं होत असतं. म्हणूनच मे बी खूप घाईघाईत तुम्ही मिश्रण लावताय, खूप घाईघाईत काम करताय. थोडंसं रिलॅक्स, अगदी झटपट पटापट करण्याच्या नादात आपली ही म्हणजे एकदाच बनवा आणि वारंवार वापरण्याची रांगोळी तर आहेच, पण ती एकदाच बनवतानासुद्धा झटपट पटापट करून कसं चालेल? अगदी हळू डिझाईन्स आणि त्यावर करण्यात येणारे कोरीव काम म्हणजे तेच पेंटिंग वर्क, आर्टिस्टिक वर्क, हे सगळं व्यवस्थितरित्या जमलं पाहिजे ना हो. आणि ते जमण्यासाठी तुम्हाला हळू आणि अगदी व्यवस्थितरित्या काम करावं लागेल. आता माझ्या कितीतरी अशा मैत्रिणी आहेत ज्या अगदी बेसिक टू बेसिक स्टार्ट करू पाहत आहेत. म्हणजे अगदीच काल परवापर्यंत मला एक फोन आला होता की मी आता प्रेग्नंट आहे आणि मला आता रांगोळी बनवायची आहे, मला हा स्किल खूप आवडायला लागलेली आहे. तर त्या सगळ्या महिलांसाठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी मी इथे सांगू इच्छिते की ही एक उत्तम कला आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या घरासाठी अगदी गिफ्टिंग करण्यासाठी आणि भरपूर बिझनेसेस थ्रूसुद्धा ह्या कलेतून साकारतायत. भरपूर आपल्या मैत्रिणी ज्या आहेत त्या ह्यातून थोडा बहुत स्मॉल स्केल आपण बोलू शकतो, ज्यावर ते बिझनेस स्टार्ट करू पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मैत्रिणींनो ह्या अशा आयडिया नक्कीच काम करतील. आणि ही आयडिया आहे ना भन्नाट आहे मैत्रिणींनो. बघा ना, हे अशी कोणत्याही बॅकग्राऊंडची तुम्ही साडी करून ठेवा आणि त्यावर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी ॲड करून लावू शकता. एखादं हिबस्कस तुम्ही तिथे कॉर्नरला ॲड केलं, तुमची डिझाईन खूप सुंदर दिसेल. अगदी गुलाबाचे फुलं जेव्हा तुम्ही त्यावर ॲड कराल तरीसुद्धा ते सुंदर दिसेल. आणि मकर संक्रांत म्हटलं तर हळदी कुंकू आलं, कुंकवाचं करंड आला, नथ आली आणि मंगळसूत्र आलं आणि कुंकवांचे 2-3 रिअलमधले करंड आले. ते सुद्धा तुम्ही तुमच्या या रांगोळीवर ठेवून तुमची रांगोळी प्रेझेंट करू शकता, हो की नाही? आणि हो, आपल्या ह्या सगळ्या आयडियाज आपण या व्हिडिओच्या एंडपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा. बघा, फक्त आणि फक्त मी ही साडीचा बॅकग्राऊंड अंतरला आहे. छान दिसतंय की नाही?
यावर आपण ठेवूया आपण कटआउट बनवलेली नथ. अजून छान दिसतंय की नाही? आता मी स्वतःचीच तारीफ करते असं नाही आहे, पण तुम्ही पण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा बरं का मैत्रिणींनो, की तुम्हाला ही आयडिया कशी वाटली. कटआउट्स बनवण्याची आयडिया तर भारीच आहे. अगदी 2 मिनिटात कटआउट बनतो. म्हणजे त्यासाठी परत काही दुसरी तुम्हाला मेहनत करायची गरज नाही आहे. हे पहा, हळदी कुंकूचं करंडासुद्धा आपल्या या साडीच्या बॅकग्राऊंडमध्ये ॲड झाला. तुम्हाला हे नाही पाहिजे तर अशी रांगोळी ठेवून पहा. अशी रांगोळी नाही ठेवायची आहे तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं हळदी कुंकू लिहिलेलं पण ठेवून पहा. आहे की नाही? भन्नाट, झटपट, पटापट अशी आयडिया. म्हणजे एकदाच बॅकग्राऊंड बनवायचं आहे आणि वारंवार त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचं आहे हो. चला तर मग, कशी वाटली आयडिया आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहितीच आहे तुम्हाला काय करायचं आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच मस्त मस्त आयडियासह. धन्यवाद.